आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. जनावरांचे पावसाळ्यातील आहार नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकूया. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागात कमी पर्जन्यमान. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोन्हीचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायानं उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर परिणाम होतो. पावसाळ्यातला आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं आरोग्य यावरही परिणाम होतो. म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. मंडळी, पावसाळ्यामध्ये सुरुवातीला हिरवा कोवळा चारा मुबलक प्रमाणात मिळतो. या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात वापर झाला तर त्यांची पचनक्रिया बिघडते आणि पातळ शेणाची समस्या निर्माण होते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेलं दिसतं, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचं प्रमाण तुलनेनं कमी होतं. पातळ शेणामुळे चाऱ्यावरती शेण उडून चाऱ्याचा अपव्यय जास्त प्रमाणात होतो. म्हणून पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला आणि हिरवा असा मिश्रित चारा द्यावा. याकरता वाळलेला चारा उपलब्ध होईल याचं नियोजन उन्हाळ्यातच करावं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून गव्हाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तिथं पावसाचं पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होते, चारा काळा पडतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होतो. मंडळी, डबक्यामध्ये किंवा शेतात साठलेलं पाणी जनावरांना प्यायला देऊ नये. अशा पाण्यामुळे एकतर जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते किंवा त्या शेतात खतं दिलेली असल्यास या खतांचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधा होऊ शकते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेचच पुरेसा चीक पाजावा, जेणेकरून यातून त्या वासराला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल. पावसाळ्यातील आजारांना ही वासरं सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यामध्ये पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवावं. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागामध्ये पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खायला दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी प्यायला देऊ नये. यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण कमी होतं. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी जनावरांना जास्त चारा खावासा वाटतो. याकरता या काळामध्ये जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा असणं गरजेचं आहे. चारा खाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर त्याचा वाढ, उत्पादन यावर नक्कीच परिणाम होतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पावसाळ्यातल्या थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित अशा स्निग्ध पदार्थांचा वापरसुद्धा उपयोगी ठरतो. तर मंडळी, अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांच्या आहाराचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर दुग्ध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचं एकूण आरोग्य यावर नक्कीच उपाय सापडेल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकलीत जनावरांचे पावसाळ्यातील आहार नियोजन याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.